Hello friends, welcome to our YouTube channel. Now in today's lecture we'll discuss about the angle of minimum deviation and thin prism. Okay, so first I'll start with the angle of deviation. Okay, so first observe this diagram. It is regular deviation diagram is there. एक प्रिझम दाखवलेला आहे ABC. त्याच्यामध्ये इन्सिडेंट रे आहे, रिफ्रॅक्टेड रे इनसाइड द प्रिझम आहे आणि इमर्जंट रे आउटसाइड द प्रिझम अदर साइडला आहे. ठीक आहे. त्याच्यामधून आपण काय करतोय, इन्सिडेंट रे एक्सटेंड केली आणि इमर्जंट रे एक्सटेंड केली की आपल्याला तिथं डेव्हिएशनचा अँगल मिळतोय. डेव्हिएशन म्हणजे काय, ऍक्च्युअल रे ज्या पाथमधून जाणार होती तशी न जाता ती फायनली ज्या अँगलने टर्न झाली, दॅट अँगल इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके. नाउ व्हॉट इज अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन? म्हणजे मिनिमम अँगल थ्रू विच लाईट इज बेंट इन अन ऑप्टिकल मीडियम. कमीत कमी अँगल ज्याच्यामधून तो लाईट जे आहे ते बेंट होणार आहे कोणत्याही ऑप्टिकल मीडियम मधून. सो हियर वी आर टेकिंग ऑलवेज प्रिझम. सो सपोज प्रिझम मधून लाईट बेंट होते, सो मिनिमम पॉसिबल अँगल थ्रू विच इट कॅन बेंट, दॅट अँगल इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ओके. आणि ही कंडिशन एकदा येते, त्याच्यानंतर परत जो आहे तो इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतो. सो लेट्स सी दिस विथ द हेल्प ऑफ अ ग्राफ. सो हियर आय एम रिप्रेझेंटिंग द ग्राफ. ह्या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसला आपण घेतला अँगल ऑफ इन्सिडेन्स. वेगवेगळ्या अँगल ऑफ इन्सिडेन्सला अँगल ऑफ डेव्हिएशन पण चेंज होणार आहे. सो अँगल ऑफ इन्सिडेन्स एक्स ॲक्सिसला घेतलाय आणि वाय ॲक्सिसला आपण जो घेतलेला आहे तो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. सो वी ऑब्झर्व दॅट वेन अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इन्क्रीजिंग स्लोली, देन इनिशियली द अँगल ऑफ डेव्हिएशन इट इज डिक्रीजिंग. डिक्रीज झालाय बघा, वरून ग्राफ आलेला आहे आणि खाली एक कर्वच्या पॉईंटपर्यंत आलेला आहे. इट इज डिक्रीज अप टू अ पर्टिक्युलर पॉईंट अँड आफ्टर दॅट इट विल अगेन स्टार्ट टू इन्क्रीज. एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंतच ती कमी होणार आहे, त्याच्यानंतर हा ग्राफ परत आपल्याला वाढताना दिसतोय. म्हणजे एक पर्टिक्युलर मिनिमम व्हॅल्यू जी आपली आलेली आहे इन्सिडेंट अँगलच्या वेळेसची डेव्हिएशन अँगल, दॅट डेव्हिएशन अँगल इज कॉल्ड एज अ डेल्टा एम, म्हणजे अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. आपण डेव्हिएशनला इथे या डायग्राममध्ये डेल्टाने रिप्रेझेंट केलाय. सो डेव्हिएशन अँगल इज डेल्टा अँड मिनिमम डेव्हिएशन इज डेल्टा एम. सो कमीत कमी कुठल्या अँगलने इन्सिडेन्स अँगलने तो डेव्हिएट होणार आहे तो रिस्पेक्टिव्ह जसा असेल तो डेल्टा एम. ओके. सो दिस इज अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ओके. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द सेकंड कन्सेप्ट ऑफ टुडेज लेक्चर. इट इज थिन प्रिझम. नाउ वी नो दॅट व्हॉट इज द प्रिझम. प्रिझम इज व्हॉट, याच्यामध्ये तीन मेजर साइड्स असतात. ट्रायंगल शेप असतो. One side it is make opaque, that cannot transparent or that cannot pass the light, and remaining two sides of that triangle shape it is a transparent. So light can enter from one side and it can refract and emergent from the second side. Okay. So thin prism means what? The prism in which the prism angle it is less than 10 degree. ओके. प्रिझम अँगल म्हणजे कुठला, ट्रायंगलच्या आपल्या प्रिझमचा जो वरचा अँगल होता जो आपण प्रिव्हियस याच्यामध्ये प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करताना ए ने रिप्रेझेंट केलेला आहे. अँगल ए मीन्स टॉप मोस्ट अँगल, जो दोन रिफ्रॅक्टिव्ह सर्फेसेस असतात त्याच्यामधला अँगल म्हणजेच असतो प्रिझम अँगल. सो प्रिझम अँगल इफ इट्स व्हॅल्यू इज लेस देन 10 डिग्री देन इट इज थिन प्रिझम. ओके. सो फॉर दिस कंडिशन वी हॅव टू डिराईव्ह वन फॉर्म्युला की जर थिन प्रिझम असेल तर अँगल ऑफ डेव्हिएशन हाऊ वी कॅन get. Okay, so let's start with this. This is the derivation point for that thin prism. Now see, in this case first we apply the Snell's law. काय आहे, n is equals to sin I upon sin r1. I म्हणजे इन्सिडेंट, r1 म्हणजे पहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रिझम मधला. आणि अँगल ऑफ प्रिझम जर a खूप लहान असेल तर बाकीचे अँगल्स पण सगळे लहानच असतात, I पण, r1 पण, r2 पण, e पण. So we can write this sin I upon sin r1 as I1 upon I upon r1. Okay. Sin smallest अँगलचा साइन हा तेवढीच व्हॅल्यू देतो, त्यामुळे sin I is equivalent to I upon r1. सिमिलरली सेकंड साइडला इमर्जिंग साइडला जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी फॉर्म्युला यूज केला स्नेल्स लॉ, n is equals to sin E upon sin r2. ओके. आणि दिस इज ऑल्सो सिमिलरली E upon r2. So from these two equations we can write I is equals to nr1 आणि E is equals to nr2. ओके. ह्याच्यामधून आपण काय केलं, I ची आणि E ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली. नाउ वी नो द रिलेशन फॉर द I, E
delta and A from prism formula. What is that relation? I plus E is equals to delta plus A. Okay. So पहिल्यांदा आपण I plus E मध्ये substitute करूया. What is I? Just we have find here nr1 plus E ची value nr2. n common काढलेला आहे r1 plus r2 and we know that r1 plus r2 is nothing but the A prism angle. So n into A. But we know that I plus E is equals to delta plus A. सो हे दोन्ही जे आर एच एस आहेत हे आपण इक्वेट करून डायरेक्टली मी इथं खाली घेतलेलं आहे की आय प्लस सी इज इक्वल्स टू ए प्लस डेल्टा देअर फोर व्हॉट इज डेल्टा ए इंटू ब्रॅकेट एन मायनस वन. म्हणजे आपण काय करणार आहे एन ए इज इक्वल्स टू डेल्टा प्लस ए ला इक्वेट करायचं आहे. एन ए इज इक्वल्स टू डेल्टा प्लस ए. मग डेल्टा फाइंड आउट करायचा असेल तर ए दुसऱ्या साईडला जाणार निगेटिव्ह मध्ये जातो. सो आपल्याला मिळतो एन ए मायनस ए. ए कॉमन काढल्यानंतर ए कॉमन एन मायनस वन इज मिनिमम डेविएशन angle for the thin prism. So this important formula is there. We'll use in the further concepts. So hope you understand today's these two concepts of the minimum deviation and thin prism. So like our videos, share it and subscribe our channel.